बातमी कल्याणमधून आहे. कल्याणमध्ये वलीपीर रोड परिसरात महावितरणचा गलथान कारभार समोर आलाय. केवळ 670 रुपये वीज बिल थकीत असताना महावितरणने एका आजींच्या घराचा वीज पुरवठा खंडित केलाय. 670 रुपये वीज बिल भरल्यावर 24 तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. वीज पुरवठा खंडित केला. त्या घरात 80 वर्षांच्या आजीबाई आणि त्यांचा गतिमंद मुलगा राहतो. गेल्या 24 तासांपेक्षा अधिक काळ दोघंही अंधारात आहेत. महावितरणच्या या कारभाराविरोधात कारवाई होणार का पाहणं महत्त्वाचं आहे. महावितरण विभागातील असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळे यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बनावट कागदपत्र, बँक गॅरंटीच्या मदतीने राहुल पन्हाळेंनी तब्बल 125 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं. या प्रकरणी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता 4 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 125 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय. कल्याण पूर्वेला डंपरचा धक्का लागल्यानं दुचाकीस्वार थेट दुचाकीसह खड्ड्यात पडल्याची घटना घडली. यात दुचाकीस्वार जखमी झालाय आणि त्याला रुग्णालयात